नमस्कार, मी अंजना माळी. MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यातर्फे 10वी नंतर 3 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस चालवले जातात. विविध अभ्यासक्रमाचा याच्यामध्ये समावेश आहे. फर्स्ट इयरसाठी फर्स्ट सेमिस्टरसाठी बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट सगळ्या ब्रांचला कॉमन आहे. मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्या गुणांचं किती वेटेज आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा याविषयी सगळी माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT तर्फे आय स्कीमच्या अंडर फर्स्ट सेमिस्टरच्या करिक्युलममध्ये कोर्स टायटल आहे बेसिक मॅथमॅटिक्स, कॉमन टू ऑल ब्रांचेस. कोर्स कोड इज 22103. नाव रॅशनल म्हणजे हा कोर्स आपल्याला का डिझाईन केलेला आहे सगळ्या डिप्लोमा प्रोग्रामसाठी, तर स्टुडंट्समध्ये इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी जी काही बेसिक मॅथमॅटिकल ॲबिलिटी असावी लागते ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न या कोर्समधून केला जातो. लॉजिकल थिंकिंग, मल्टी डायमेन्शन थिंकिंग यामधून तुमची डेव्हलप होते. त्याशिवाय जे तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत मॅथ्सचे, लॉगरिथम, डिटर्मिनंट, मॅट्रिसेस, ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, मेन्सुरेशन, स्टॅटिस्टिक्स यांचा वापर करून तुम्हाला इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ॲनालाइज करता आले पाहिजे आणि सायंटिफिकली सॉल्व करता आले पाहिजेत. म्हणून हा कोर्स डिझाईन केला गेला आहे. कॉम्पिटन्सी म्हणजेच यामधून स्टुडंट्समध्ये कुठले स्किल डेव्हलप झाले पाहिजेत, तर सॉल्व ब्रॉड बेस्ड टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम्स युझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स. नाव कोर्स आउटकम्स 5 युनिट आहेत, तर 5 युनिटवर आपल्याला 5 कोर्स आउटकम दिलेले आहेत. फर्स्ट युनिट आहे अल्जेब्रा. सो फर्स्ट कोर्स आउटकम आहे की अप्लाय द कॉन्सेप्ट ऑफ अल्जेब्रा टू सॉल्व इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स. Second unit trigonometry. So second course outcome is utilize basic concepts of trigonometry to solve elementary engineering problems. Third unit is coordinate geometry and course outcome is solve basic engineering problems under given conditions of straight line. Fourth unit is mensuration and course outcome is solve the problems based on mensuration of regular closed figures and regular solids. Use basic concept of statistics to solve engineering related problems. So this last course outcome is based on the last unit, that is statistics. So total there are 5 units. Now teaching and examination scheme. तर आता टीचिंग स्कीममध्ये आपल्याला एलच्या खाली दिसत आहे 4. सो एल म्हणजे आहे आपले लेक्चर्स, 4 लेक्चर्स. टी म्हणजे ट्युटोरियल, पी म्हणजे प्रॅक्टिकल. सो 4 लेक्चर्स आणि 2 ट्युटोरियल्स. सो टोटल 6 तुमचा मॅथ्सचा लोड असणार आहे वीकली. सो 6 तास जे आहे ते तुमचे मॅथमॅटिक्सचे असणार आहेत. आता मार्क्स, थेअरी मार्क्स, ESE म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम. सो जे काही तुमचं फर्स्ट टर्म असते त्याच्या एक्झामला आपण म्हणतो विंटर एक्झाम, जी आपली हिवाळ्यात असते दिवाळीच्या बाजूला, आणि समर एक्झाम म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या नंतर होते. सो एंड सेमिस्टर एक्झाम MSBT कंडक्ट करणार आहे 70 मार्कांसाठी. PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे 30 मार्क्सची. हे इंटरनल आहेत 30 मार्क्स. या 30 मार्क्सपैकी 10 मार्क्स आहेत मायक्रो प्रोजेक्टसाठी आणि 20-20 मार्कांच्या 2 क्लास टेस्ट होतील आणि ते 40 मार्क कन्वर्ट केले जातील 20 मार्कांमध्ये आणि 20 आणि 10 असे मिळून आहे ते 30 मार्क प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी. सो टोटल मार्क्स झाले आपले 100 मार्क्स. जसे थेअरीसाठी आहे ESE आणि PA तसे प्रॅक्टिकलसाठी सुद्धा असतात, पण मॅथमॅटिक्सला प्रॅक्टिकल नाही आहे म्हणून तिथे डॅश लिहिलेलं आहे. आता हा कोर्स मॅप दिलेला आहे आपल्याला, म्हणजे जे काही आपले टॉपिक्स आहेत ते आपल्या लर्निंग आउटकम आणि कोर्स आउटकमशी कशा प्रकारे रिलेटेड आहेत हे यामध्ये दाखवलं गेलं आहे. नाव सजेस्टेड प्रॅक्टिकल्स अँड एक्सरसाइज. कुठले कुठले ट्युटोरियल्स घेतले जावेत त्यासाठी बोर्डाने आपल्याला सजेस्ट केलेले आहेत 16 ट्युटोरियल्स. हा प्रोग्राम आपला आहे 16 वीकसाठी. सो 16 वीकसाठी 16 ट्युटोरियल्स म्हणजेच एका वीकमध्ये एक ट्युटोरियल घेणे अपेक्षित आहे. आता त्यामध्ये थोडं मागे पुढे होऊ शकतं. जर तुम्हाला जास्त वेळ उरला असेल तर त्यामध्ये तुम्ही रिव्हिजन आणि प्रॅक्टिस घेऊ शकतात. नाव अंडरस्टँडिंग थेअरी कंपोनंट्स
म्हणजे थेरी लेक्चर्समध्ये आपण कुठले युनिट शिकणार आहोत. सो फर्स्ट युनिट आहे अल्जेब्रा, त्यामध्ये टॉपिक्स आणि सब टॉपिक्स. सो फर्स्ट टॉपिक त्यामध्ये आहे लॉगरिथम, जो स्टेट बोर्डाच्या मुलांसाठी नवीन कन्सेप्ट आहे, बट दॅट इज रिलेटेड टू इंडायसेस अँड यू ऑलरेडी नो द इंडायसेस. सेकंड टॉपिक आहे डिटर्मिनंट. 2x2 डिटर्मिनंट तुम्ही 10वीमध्ये बघितलं आहे, क्रॅमर्स रूलही सॉल्व्ह केला आहे. तसं इथे आपल्याला बघायचं आहे 3x3 डिटर्मिनंट आणि त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे क्रॅमर्स रूल. थर्ड टॉपिक आहे मेट्रायसेस. सो मेट्रायसेस इज समवॉट सिमिलर टू डिटर्मिनंट. मेट्रायसेसमध्ये आपल्याला बघायचं आहे अल्जेब्रा ऑफ मेट्रायसेस. अल्जेब्रा म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ मेट्रायसेस, ट्रान्सपोज, ॲडजॉइंट अँड इन्व्हर्स ऑफ मेट्रायसेस, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय यूजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. आणि लास्ट टॉपिक आहे अल्जेब्राचं पार्शल फ्रॅक्शन. यामध्ये आपल्याला पार्शल फ्रॅक्शन कसे फाइंड करायचे डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द फॅक्टर्स. नाव सेकंड युनिट इज ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमधला फर्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड, अलाइड, मल्टिपल अँड सबमल्टिपल अँगल्स विदाउट प्रूफ. Second topic, factorization and defactorization formula, that is again without proof. Third topic is inverse trigonometric ratios and related problems. Fourth topic is principal values and relation between trigonometric and inverse trigonometric ratio. 10th मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक आहे, पण तो खूप कमी आहे, छोटा आहे. इथे आपल्याला त्याला वास्टमध्ये बघायचं आहे. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि इंटरेस्टिंग आहे. याची भीती मनामध्ये बाळगू नका. याचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले तर याच्यासारखं सोपा टॉपिक दुसरा असणार नाही. ना थर्ड युनिट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधला फर्स्ट टॉपिक आहे स्ट्रेट लाईन अँड स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. त्यामध्ये आहे अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स, कंडिशन ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स. नाव व्हेरियस फॉर्म्स ऑफ स्ट्रेट लाईन, म्हणजे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स किती प्रकारे आपण लिहू शकतो. सो स्लोप पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट इंटरसेप्ट फॉर्म, जनरल फॉर्म, perpendicular distance from a point on the line and perpendicular distance between two parallel lines. त्यापैकी स्लोप पॉईंट फॉर्म तुम्ही बघितला असेल, स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा काढायचा ते पण तुम्ही बघितलेलं असेल. आता त्यामध्ये थोडंसं पुढे जायचं आपल्याला, अजून जे काही इतर टाईप्स आहे इक्वेशन लिहिण्याचे ते आपल्याला बघायचे आहेत. युनिट 5 मेन्सुरेशन. आता मेन्सुरेशन हा जसं तुम्हाला 10वीला चॅप्टर होता अगदी सिमिलर टू दॅट आहे. काही काही क्वेश्चन्स तर तुम्हाला 10वीमध्ये जे होते तेच आहेत असंही वाटू शकतं. तर त्यामध्ये तुम्हाला आहे एरिया अँड व्हॉल्यूम. आता मेन्सुरेशन हा टॉपिक करोनामुळे या बॅचला डिलीट केलेला होता, त्यामुळे तुम्हाला हा थोडा नव्याने शिकावा लागेल. पण आधीच्या ज्या बॅचेस असायच्या 10वीच्या त्यांचं मेन्सुरेशन हे छानपैकी झालेलं असायचं आणि तोच टॉपिक जसाच्या तसा इथे आहे. त्यामध्ये आहे फर्स्ट एरिया ऑफ रेग्युलर क्लोज फिगर्स. मग रेग्युलर क्लोज फिगर्स कोणत्या असतात तर ट्रायंगल, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम, रोम्बस, ट्रॅपेझियम, सर्कल यांना आपण म्हणतो क्लोज फिगर्स आणि रेग्युलर क्लोज फिगर्स. नाव व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. सॉलिड्स कुठले कुठले आहेत क्युबॉइड्स, कोन, सिलेंडर, स्पियर. सो जे 3 डायमेन्शनल आपले रेग्युलर सॉलिड्स आहेत त्यांचा व्हॉल्यूम आपल्याला यामध्ये बघायचा आहे मेन्सुरेशन युनिटमध्ये. नाव लास्ट युनिट दॅट इज स्टॅटिस्टिक्स. सो स्टॅटिस्टिक्समध्ये मीन, मेडियन, मोड हे 10वीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं होतं, तर त्यालाच थोडंसं एक्सटेन्शन आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणजे रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ ग्रुप अँड अनग्रुप डाटा, मीन डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन फ्रॉम मीन ऑफ ग्रुप अँड अनग्रुप डाटा, व्हेरियन्स अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, कंपॅरिझन ऑफ 2 सेट्स ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता यापैकी युनिट नंबर 4 मेन्सुरेशन आणि युनिट नंबर 5 स्टॅटिस्टिक्स हे 10वीमध्ये मुलांना झालेले असतात, म्हणून त्याचं एक्सटेन्शन इथे डिप्लोमाला दिलेलं होतं. पण आता करोनामुळे काही टॉपिक तुमचे ओमिट करण्यात आले होते 10वीमध्ये. सो त्यामुळे मला वाटतं मेन्सुरेशन आणि स्टॅटिस्टिक्स तुम्हाला नव्हतं, तर ते तुमचे 10वीचे बुक्स जर अजून असतील तर ते थोडंसं वाचून ठेवा, कारण डिप्लोमाचा सिलेबस करोनामुळे चेंज झालेला नाही आहे, तो तसाच आहे. आणि तिथे हेच कन्सिडर केलेलं आहे की तुम्ही 10thमध्ये मेन्सुरेशन आणि स्टॅटिस्टिक्स लर्न करून आलेले आहात.
आणि त्याच्यात थोडंसं पुढे आता इथे गेलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते थोडं करून घ्यावं लागेल. नाव सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल फॉर क्वेश्चन पेपर. यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठल्या युनिटला किती वेटेज दिलेलं आहे, टीचिंग आवर्समध्ये आणि मार्क्समध्ये सुद्धा. तर अल्जेब्रा आहे 20 मार्क्ससाठी, टीचिंग आवर्स पण 20 आहेत. ट्रिग्नोमेट्रीचे मार्क्स आहेत 20, टीचिंग आवर्स आहेत 18. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे टोटल मार्क्स आहेत 8, टीचिंग आवर्स आहेत 8. मेन्सुरेशन टोटल मार्क्स 8, टीचिंग आवर्स 8. Statistics total marks 14 and teaching hours are 10. So total 70 marks. क्वेश्चन पेपर बघितला तर क्वेश्चन पेपर हा मिक्स असतो. तो खूप डिफिकल्ट पण नसतो आणि खूप सोपा पण नसतो. तो ॲव्हरेज असतो. म्हणजे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले असतात, सो दॅट की सगळ्या प्रकारचे स्टुडंट्स पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकतील. सो R is remember level, U is understand level and A is apply level. Bloom's revised taxonomy असे याला म्हणतात. Now this specification table provides you general guidelines to assist students for their learning and to teachers to teach and assist students with respect to attainment and LOS. The actual distribution of marks at different taxonomy level in question paper may vary from above table. थोडाफार यामध्ये बदल असू शकतो क्वेश्चन पेपर सेट करताना. एक लक्षात घ्या, इथे 70 मार्क्सचा आपल्याला वेटेज दिलेला आहे, पण क्वेश्चन पेपर 70 मार्क्सचा नसणार, तो त्यापेक्षा जास्त असतो. का जास्त असतो? कारण ऑप्शनल क्वेश्चन पण असतात. त्यामुळे जर तुम्ही ॲक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये वेटेज जर बघितलं तर ते वेटेज या वेटेजपेक्षा थोडं कमी किंवा जास्त असू शकतं. आणि मोस्टली सगळ्या चॅप्टरचं वेटेज या वेटेजपेक्षा जास्त असतं, कारण ऑप्शनल क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरवर विचारलेले जात असतात. ना स्टुडंट्सनी काय काय ॲक्टिव्हिटीज कराव्या, सजेस्टेड ॲक्टिव्हिटीज आहेत की तुम्ही जे काही आहे, आता भरपूर यूट्यूब व्हिडिओजसुद्धा अवेलेबल आहेत. जसं आपण हा व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही बघू शकतात. तुम्ही एक्सेल वगैरे सॉफ्टवेअरने ग्राफ्स कसे बनवले जातात त्यात ते लर्न करू शकतात. मॅथ्स कॅड हे मॅथमॅटिकल्स टूल आहे, ते सुद्धा तुम्ही कॅल्क्युलसचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज करू शकतात. मॅटलॅबसुद्धा एक आहे, मॅट्रायसेससाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप करू शकतात. नाव मायक्रो प्रोजेक्ट्स. जसं तुम्हाला एक्झामिनेशन स्कीममध्ये सांगितलं गेलं होतं की 10 मार्क्स हे मायक्रो प्रोजेक्टसाठी असणार आहेत. तर मायक्रो प्रोजेक्टसाठी काही टॉपिक त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. त्याशिवाय इतर टॉपिक्सवर तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट विचारले जाऊ शकतात. Now prepare charts using determinants to find area of regular shapes. Prepare model using matrices to solve simple problem based on cryptography. Prepare models using matrices to solve simple mixture problems. Prepare charts displaying regular solids. Prepare chart displaying regular closed figures. Prepare chart for group and ungrouped data. सो या प्रकारे तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट्स विचारले जातील. आता कुठले कुठले बुक्स तुम्हाला रेफरन्ससाठी वापरता येतील त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, गेटिंग स्टार्टेड विथ मॅटलॅब 7, ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. त्याशिवाय तुम्हाला कुठले कुठले सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट्स वापरता येतील त्याची लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे. सो आपला हा सिलेबस आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा. बेसिक मॅथमॅटिक्सकडे तुम्ही घाबरून जाऊ बघू नका. जसं तुम्हाला 10वीमध्ये कन्स्ट्रक्शन असतं किंवा काही थेरम्स आणि प्रूफ असतात, तसं बेसिक मॅथमॅटिक्समध्ये नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारे कन्स्ट्रक्शन असणार नाही, कंपोज बॉक्स इथे तुम्हाला लागणार नाही. त्याशिवाय तुम्हाला कुठलेही थेरम्स किंवा प्रूफ नाही आहेत. आता आपण बघितलं करिक्युलममध्ये बऱ्याच ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं होतं विदाऊट प्रूफ. सो थेरम आणि प्रूफ नाही आहेत. मोस्टली इथे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल तुम्हाला ओळखायचं आहे कुठल्या टाईपचं आहे, त्याची मेथड तुम्हाला आठवायची आहे आणि ती अप्लाय करायची आहे. सो थोडंफार सिम्पल आहे तुमच्या 10वीच्या मॅथमॅटिक्सपेक्षा. फक्त तुम्ही थोडी मेहनत केली पाहिजे, फॉर्म्युले लर्न केले पाहिजे. बेसिक मॅथमॅटिक्स मोस्टली डिपेंड आहे फॉर्म्युल्यांवर. हा बेस आहे आणि यामध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत. ते तुम्ही जर पक्के केले तर तुम्हाला पुढे अप्लाइड मॅथ्समध्ये सुद्धा कुठलीच डिफिकल्टी येणार नाही.
जसं आपण लहानपणी पाढेपाठ करतो आणि त्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन चांगल्या प्रकारे करता येतं, तसं बेसिक मॅथ्समध्ये ट्रिग्नोमेट्री जे आहे ते तुमच्या इथं पाढ्यासारखं आहे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न केले तर तुम्हाला पुढे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चांगल्या प्रकारे करता येईल, जे काही अप्लाइड मॅथ्समध्ये आहे सेकंड सेमिस्टरला. सो बेसिक मॅथ्समधले कुठलेही चॅप्टर स्किप करू नका, कारण त्याचा प्रॉब्लेम किंवा त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो अप्लाइड मॅथ्समध्ये. दुसरी गोष्ट, मॅथमॅटिक्सला तुम्ही एखाद्या गुप्तहेराच्या नजरेने बघा. म्हणजेच जसा एखादा गुप्तहेर कुठल्याही गुन्ह्याची चौकशी करतो किंवा एखादा इन्स्पेक्टर असतो, त्यावेळेला त्याला खुनी पकडायचा असतो किंवा चोर दरोडेखोर पकडायचा असतो, तेव्हा तो गुन्ह्याच्या ठिकाणी कुठले पुरावे आहेत ते बघतो आणि त्यांचं लिंक लावत जातो. त्याचं जे आधीचं प्री नॉलेज आहे, इतर केसेस सॉल्व करताना त्याला जे अनुभव आलेले आहेत त्यांचा तो वापर करतो आणि तो गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. तसं आपल्याला करायचं असतं एक्झाम्पल सॉल्व करताना. एक्झाम्पल्स नीट ऑब्झर्व करायचं, त्यासाठी कुठले कुठले फॉर्म्युले आपल्याला यूज करू शकतो आपण, ते आपले पुरावे आहेत, आपण यूज करायचं आहे, लॉजिक लावायचं आहे आणि त्या आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. सो तुमचा दृष्टिकोन कसा आहे क्वेश्चन सॉल्व करताना, यावर तुम्हाला मॅथ्स बोरिंग आहे की इंटरेस्टिंग आहे हे डिपेंड आहे. सो मित्रांनो, नक्कीच मॅथमॅटिक्सकडे तुम्ही इंटरेस्टिंग नजरेने बघा, तर तुम्हाला ते खूप सोपं वाटेल.